मोठी दुर्घटना घडल्याची बातमी हाती येते आहे. मुंबई ते लखनौ दरम्यान पुष्पक एक्सप्रेस जी धावते तिच्यातनं 5 जण पडलेत आणि ते मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येते. आपण आणखीन काय याबद्दल प्रतिक्रिया द्याल? अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आता यामागचं कारण काय, कशामुळे हे प्रवासी पडलेले आहेत, हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत त्यावरती त्याच्यामागचं कारण काय हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. परंतु अतिशय दुर्दैवी घटना ही घडलेली आहे. या अशा घटनेच्या अनुषंगाने आता या क्षणी प्रशासनाचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने असणं आपल्याला अपेक्षित आहे? प्रशासनाचा रिस्पॉन्स जर आपण म्हणाल तर प्रशासनाने ताबडतोब यामागचं कारण शोधलं पाहिजे. नक्की घडलंय त्याच्यामागचं कारण काय, प्रशासनाने ताबडतोब त्याचं कारण शोधलं पाहिजे. नरेशजी, नक्कीच कारण या घटनेबद्दलचं आपल्याला कळेलच. अजूनही कुठल्याही पद्धतीने औपचारिक पुष्टी सुद्धा खरं तर झालेली नाहीये या प्रसंगाबद्दलची. परंतु अशा घटना अजूनही घडत असतात. त्यामागे नेमकं काय कारण वाटतं आपल्याला? काय उपाययोजना करण्याची गरज आहे? असं का घडतं वारंवार? हे बघा, ही एक्सप्रेस होती आणि त्याच्यामध्ये गर्दी हा जो विषय आहे, तर गर्दीमुळे झाले की काही कोणी त्यांना धक्का मारलेला आहे का, ही बाहेर येणं गरजेचं आहे. जर दरवाजात उभे होते तर प्रचंड गर्दी असली पाहिजे, तर त्या दरवाजातनं ते पडू शकतात. कारण समोर येणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच प्रतिक्रिया देणं उचित ठरेल. बरोबर आहे आपलं. परंतु जर गर्दी असेल, हा एक आपण भाग समजू शकतो, किंवा दुसरं म्हणजे कुठल्या पद्धतीची मारामारी झाली असेल, तर या दोन्ही जरी घटना झालेल्या असल्या, महत्वाचं आहे. कारण एक्सप्रेस आहे, लोकल असेल तर आपण समजू शकतो की दरवाजावरती गर्दी आहे, काय आहे. परंतु कारण समोर येणं गरजेचं आहे. पण जरी या दोनपैकी कुठलंही कारण असलं तरी सुद्धा सुरक्षेची व्यवस्था सुद्धा ट्रेनमध्ये करणं गरजेचं आहे, किंवा ती असली तरी पण ती आत्ता कुठेतरी कामी आली नाही असं आपण मानलं पाहिजे. नक्कीच त्याच्या मागचं कारण शोधणं गरजेचं आहे. आणि सुरक्षा, त्यामध्ये जर भांडणं झाली असतील किंवा काही धक्काबुक्की असेल, एक्सप्रेस आहे, सुरक्षा ही महत्वाची आहे. रेल्वे प्रशासनाने अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रचंड गर्दी असते आणि रेल्वे प्रशासनाने अलर्ट राहणं गरजेचं आहे. यामागचं कारण नक्कीच शोधलं पाहिजे आणि याला कोण जबाबदार असेल त्याच्यावरती कारवाई सुद्धा होणं गरजेचं आहे. धन्यवाद नरेशजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर खासदार नरेश म्हस्के यांच्याशी आपण आता चर्चा केली. ही दुर्दैवी अशी घटना आहे आणि या संदर्भामध्ये प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे. याला जबाबदार कोण आहे ते शोधून काढलं पाहिजे असं ते म्हणाले. त्याचबरोबर कदाचित गर्दीची परिस्थिती असू शकते किंवा कुठल्याही पद्धतीचं भांडण हे झालेलं असू शकतं आणि त्यातून अशा पद्धतीची दुर्घटना घडली आहे का हे शोधणं गरजेचं आहे. मात्र यापैकी कुठलीही घटना, कुठली परिस्थिती जरी असली तरी सुद्धा अशा पद्धतीने एका